प्रकरण 5 धारदार वस्तूंबाबत सुरक्षितता. आपण विविध कामांसाठी चाकू, विळी, सोलाणं, कात्री, ब्लेड, सुई, पिन, दाभण, नेल कटर यासारख्या धारदार वस्तू वापरतो. या धारदार वस्तूंची हाताळणी सुरक्षितरित्या केली पाहिजे. केवळ गंमत म्हणून त्यांचा वापर करू नये. म्हणून अशा वस्तू बाळगताना आणि हाताळताना खालील सूचनांचा प्रयत्नपूर्वक अवलंब करावा. अनुभवी आणि मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तूंचा वापर करावा. चाकूच्या आणि ब्लेडच्या धारदार पात्याला स्पर्श करू नये. चाकू त्याच्या मुठीच्या बाजूने घट्ट पकडावा. विळी आणि कात्री कधीही उघडी ठेवू नये. सोलाण्याने काकडी, गाजर आणि सफरचंद सोलताना सावकाश आणि काळजीपूर्वक सोलावीत. ब्लेडच्या दोन्ही बाजूंना धार असते. आपण ब्लेडची हाताळणी काळजीपूर्वक केली पाहिजे. सुया, पिना इत्यादी वस्तू इकडे तिकडे उघड्यावर ठेवू नयेत. या वस्तू सहज हरवतात. त्या कोणालाही केव्हाही आणि कुठेही टोचू शकतात. हे टाळण्यासाठी सुया आणि पिना नेहमी लोहचुंबकाला चिकटवून ठेवा. सेफ्टी पिना कधीही उघड्या ठेवू नयेत. दाभण आणि नेलकटरची हाताळणी काळजीपूर्वक करावी. या वस्तूंचा वापर झाल्यावर लगेचच या वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात. चाकू, कात्री यासारख्या वस्तू टेबलाच्या कडेवर ठेवू नयेत. चाकू, कात्री आणि कर्कटक अशा वस्तू दुसऱ्याला देताना त्याची धारदार व टोकदार बाजू स्वतःकडे ठेवावी. मुठीकडील बाजू नेहमी विरुद्ध बाजूला ठेवावी. काचेची वस्तू फुटल्यास आपण त्याच्याजवळ जाऊ नये. मोठ्या माणसांना सांगावे, म्हणजे ते काचा गोळा करून कचऱ्याच्या डब्यात टाकतील. आता आपण काही प्रश्न सोडवूया. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. धारदार वस्तूंचा वापर झाल्यावर त्या ताबडतोब जागच्या जागी ठेवाव्यात. बरोबर. सुया आणि पिना लोहचुंबकाला चिकटवाव्यात. बरोबर. कात्री उघडी ठेवावी. चूक. ब्लेडच्या धारदार बाजूला स्पर्श करू नये. बरोबर. धारदार वस्तूंचा वापर खेळण्यासाठी करावा. चूक. कंसातील योग्य शब्दाभोवती वर्तुळ करा. सेफ्टी पिना उघड्या बंद करून ठेवाव्यात. बंद. सोलाण्याने काकडी सावकाश जलद सोलावी. सावकाश. चाकू मुठीकडून धारदार बाजूकडून धरावा. मुठीकडून. वापर झाल्यावर पुस्तक, नेलकटर सुरक्षित ठिकाणी ठेवावे. नेलकटर. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. घरात वापरल्या जाणाऱ्या धारदार वस्तूंची नावे लिहा. कात्री, ब्लेड, चाकू. धारदार वस्तू कशा हाताळाव्यात? धारदार वस्तू काळजीपूर्वक हाताळाव्यात. धारदार वस्तू दुसऱ्यांना कशा रीतीने द्याव्यात? धारदार वस्तू दुसऱ्यांना देताना धारदार, टोकदार बाजू
आपल्याकडे व मूठ समोरच्या व्यक्तीसमोर धरावी. टेबलाच्या कडेवर